राजुरा ठाणे गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई. चोरीस गेलेले 40,000चे टीन पत्रे जप्त, एक आरोपी अटकेत. राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तत्पर तपास करत चोरीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली असून 40,000 किमतीचे 40 टीन पत्रे जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हातीम मोईस जवेरी यांनी 26 जून रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माणिकगड रेल्वे परिसरातील सर्वे क्रमांक 241 येथे वॉल कंपाऊंडचे काम सुरू असून गिट्टी साठवण्यासाठी परिसराभोवती कुंपण उभारण्यासाठी 3x8 आकाराचे निळ्या रंगाचे 40 टीन पत्रे ठेवण्यात आले होते. 16 जून रोजी कामगार काम करून सायंकाळी घरी गेले. त्यानंतर 17 जून रोजी काम बंद असल्याने कोणीही साईटवर आले नव्हते. 18 जून रोजी फिर्यादी घटनास्थळी पोहोचले असता सर्व 40 टीन पत्रे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत 40,000 रुपये होती. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे व गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सौरभ वडसकर याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेली 3x8 फूट आकाराची 40 टीन पत्रे प्रत्येकी किंमत 1,000 रुपये याप्रमाणे 40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.